मूत्रमार्गाचं वारंवार होणारं जंतुसंसर्ग, ते सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे पेन, दुखणे. हे कुठं दुखतं तर साईडला, पोटाच्या साईडला, त्याला आपण फ्लँक पेन असं म्हणतो, किंवा पाठीत दुखणे. खडा जर हा मूतखडा जर हा किडनीमध्ये असेल तर पेशंट हा पाठदुखी हा पाठदुखीचा त्रास घेऊन आपल्याकडे येईल, किंवा मागून पुढे लघवीच्या मार्गात दुखणे. आणि ह्याचे जे दुखण्याचे जे प्रकार आहे किंवा साईट आहे, म्हणजे जे ठिकाण आहे, हे मूतखडा कुठं आहे, किडनीमध्ये आहे का नलिकेमध्ये आहे किंवा लघवीच्या पिशवीमध्ये आहे. समजा मूतखडा हा लघवीच्या पिशवीमध्ये असेल तर पेशंटला ओटीपोटामध्ये दुखतं. समजा हा मूतखडा मूत्रनलिकेच्या खालच्या बाजूला आहे तर शक्यतो हे म्हणजे आपल्या जांघेमधून लघवीच्या शेंड्यापर्यंत दुखत जातं. समजा मूतखडा हा लघवीच्या पिशवीमध्ये असेल तर लघवीला जळजळणे, लघवीतनं रक्त जाणे असे हे त्रास चालू होतात. समजा मूतखडा हा दोन्ही नलिकेमध्ये ब्लॉक करून राहिला आणि जर लघवीचं इन्फेक्शन झालं, लघवीचा जंतुसंसर्ग झाला तर किडनीचं इन्फेक्शन होतं आणि पेशंटला थंडी, ताप म्हणून पेशंट आपल्याकडं येतो. जर हा मूतखडा दोन्ही बाजूला झाला, उजव्या किडनीमध्ये पण आणि डाव्या किडनीमध्ये, आणि दोन्ही मूत्रनलिका जर ब्लॉक झाल्या तर पेशंटचं लघवीचं प्रमाण, पेशंट आपल्याकडे काय म्हणून येतो की डॉक्टर मला 3-4 दिवस झाले लघवी कमी प्रमाणात येते. सुरुवातीला मी 3 ते 4 लिटर लघवी 2 ते 3 लिटर लघवी व्हायची माझी, आता ते प्रमाण हार्डली अर्धा लिटर जाते, किंवा काही पेशंट म्हणतात की 2 दिवस झाले मी लघवी झाली नाही. आणि त्या पेशंटकडे जर बघितला तर पेशंटचा चेहरा, हातपाय सुजलेले असतात, पेशंटला तोंडाने व्यवस्थित घेता येत नाही, पेशंटला मळमळतं, उलट्या होतात, आणि हे एक किडनी फेलरचं लक्षण आहे. आणि ही किडनी फेलरचं लक्षण आहे. अशा वेळी आपण इमर्जन्सी त्या पेशंटला ट्रीटमेंट दिली पाहिजे.